रश्मीपुरी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हं. अ, आप्तवाणी 13 मध्ये असे लिहिले आहे की कर्तेपणा बदलल्याने आपल्याला असे वाटते की स्वभावात बदल हं. घडलाय, पण प्रवृत्ती जी असते ती बदलत नाही. प्रवृत्ती आणि स्वभाव. पण पुढे एका ठिकाणी असे लिहिले आहे की 12 ते 15 वर्षात प्रवृत्ती सौम्य होते हं. आणि ती बदलूही शकते. तेच सांगायचं आहे की कडुनिंबाचं झाड असेल तर त्यातला कडूपणा कमी होईल का कडुनिंबाचा? त्याचा आंबा तर होणार नाही, पण कडूपणा आपण तन्मायकार नाही झालो तर डिस्चार्ज रस समाप्त होतो. 99, 80%, 70% कडूपणा 80, 70, 60, 40, 30, 20, 10, 0 होईल. पण कडुनिंब तिथेच राहील. मिरचीमध्ये तिखटपणा आहे, तो तिखटपणा कधी जात नाही. तो तिखटपणा 100% आहे, त्यातून 90%, 80% होतो कमी होईल. तसं क्रोधी स्वभाव आहे, क्रोध नाही बंद होणार. पण पूर्वी 6 वेळा क्रोध दिवसा करायचा, आता एखाद वेळेस दिवसात होईल किंवा 6 दिवसातून एखाद वेळेस होईल, महिन्यातून एकदा होईल. अशी त्याची तीव्रता कमी होतो, मग समाप्त होईल. म्हणजे या प्रवृत्तीत बदल म्हणजे काय आहे की प्रवृत्तीतले दोष कमी होतील. त्यावर लेयर होते, 20 लेयर्स होते. प्रतिक्रमण केलं, पश्चात्ताप केला, तटस्थपणा राखला, तन्मयाकार झालो नाही तर एक दोष, जर तप केलं एकेका दोषाचा तर मग लेयर निघून गेला. मग लोकांना वाटेल की खूप रागवत होती, आता शांत झाली आहे. म्हणजे त्यांना बदल दिसेल. आता म्हणजे 14 वर्षात जो चेंज झालाय तोही म्हणजे इथेही प्रवृत्तीत बदल घडू शकतो. आधी काम झालं नाही तर आपण रागवायचो. आता जागृती यायला हवी की रागवल्याने कामात सुधारणा होत नाही. म्हणजे आतून क्रोधाला मोल्ड करू शकता असा अवेअरनेस तरी आलाय, तेवढं तरी झालंय. समजलं का? आता आधी कंट्रोलच होत नव्हता. बघा बिघडलं काम, अपसेट झालो आपण. समोरच्यालाही दुःख दिलं, चिडचिड झाली सगळी. आणि नंतर अर्ध्या 1 तासाने वाटायला लागतं, अरे काय चूक केली मी. आणि आता अगदी 2 मिनिटात जागृती येईल. नंतर काही घडतानाच जागृती येईल आणि आतून प्रवृत्ती मोल्ड होईल. अशी जागृती जेवढी वाढेल या 12-14 वर्षांनी ही शक्ती पण वाढेल आणि आत अहंकार उभा राहिला तर त्याला मोल्ड करता येईल. बघा, कोणाला दुःख नाही द्यायचं, समजावून काम करायला हवं. म्हणजे बदल असे घडत राहतात. बदल म्हणजे प्रवृत्ती नवीन होत नाही. कडुनिंबाचा आंबा होत नाही, पण कडुनिंबातला कडवटपणा कमी होतो, रस बदलतो. समजलं का आता तुम्हाला? म्हणजे पुढच्या जन्मात एकदम बदल सुद्धा घडू शकतो हो, का? ते तर समाप्त होईल. खूप सगळ्या प्रवृत्ती समाप्त. ज्या 5 आज्ञांचं आपण पालन करतो, 5 आज्ञांची प्रवृत्ती आपल्यात उतरेल, जी मोक्षमार्गावर आपल्याला मदत करेल. सिमंदर स्वामींच्या या शरणी पोहोचवेल आणि मोक्षमार्गावर पूर्णत्व देईल. असं पुढे घडेल. मग 1-2 अवतार बाकी आहेत, तर त्याच मार्गावरून चाललोय. विशाल मलिक. नमस्कार दीपक भाई. हं. मी सेंट लुईसहून आलोय. हं. मिसौरीहून. प्रथमच अटेंड करतोय. एक प्रश्न आहे माझा. खूप इव्हेंट्स असतात जिकडे खूप सारा आनंद मिळतो माणसाला. म्हणजे त्याची बिझनेसमध्ये खूप सारी प्रगती झाली आहे किंवा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. खूप सारे इव्हेंट्स असतात तेव्हा खूप आनंद मिळतो. तसेच खूप सारे इव्हेंट्स असे असतात तेव्हा खूप दुःख होतं. समजा एखाद्याच्या घरात त्याच्या आई-वडिलांपैकी कोणी एक्सपायर्ड झालं, भाऊ-बहीण कोणी जखमी झालं किंवा आणखी काही झालं, काहीही. खूप मोठं दुःख ज्याला मानतात किंवा जगात. मग धंद्यात लॉस झाला. इच्छा असलेल्या एनी त्या लॉस. कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही हो, मिळाली. ॲडमिशन नाही तरी मिळालं सुद्धा किंवा मग कोणतंही मोठं दुःख ज्याच्यामुळे तुमचं फारच नुकसान होईल. आणि तसेच आनंदाचे सुद्धा खूप सारे इव्हेंट्स असतात. सो पण जेव्हा असं होत असेल की तुम्हाला ना आनंदी व्हायच्या वेळी आनंद मिळत असेल, नाही दुःखाच्या वेळी दुःख होत असेल. सो इट्स लाइक अ न्यूट्रल स्टेट. तुम्हाला काही फरकच पडत नाही विशेष. मग हे काय असतं आणि हे असं का होतं? आणि त्याचा अर्थ काय आहे? ॲक्च्युअली या ज्या वाईट घटना असतात त्याचा स्वीकार केला. इट हॅपन्स, इट्स ओके. बघा, तर स्वीकार केल्यामुळे आपल्याला दुःख नाही होत. चांगल्या घटना घडल्या, चला लग्न ठरलं, ठीक आहे, चांगलं झालं, आनंद झाला, ओके. म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू नाहीये. अशा चांगल्या गोष्टींची जास्त व्हॅल्यू ठेवल्याने वाईट गोष्टींची व्हॅल्यू तेवढी ठेवली जात नाही. वाईट घडलं तर खूप दुःख होतं. चांगल्या गोष्टींची व्हॅल्यू ठेवली तर जेव्हा अशा चांगल्या गोष्टी घडतील तेव्हा व्हॅल्यूमुळे खूप आनंद होईल. ह्याची व्हॅल्यू इथे काय वरती कुठल्याही गोष्टीला व्हॅल्यू दिली तर दोघांपेक्षाही. मग पुढे त्यामुळे ह्याला डिव्हॅल्यू केलं तर यात ओके आहे, चला.
आणखी एका गोष्टीची व्हॅल्यू ठेवायची, आत्म्याची व्हॅल्यू ठेवता आली तर समजायचं की परफेक्टली आपण योग्य मार्गावर पुढे चाललोय. शिवाय एक डेव्हलपमेंट अशी होते की जेव्हा आत्म्याची प्राप्ती झाली नाहीये पण संसारात संतांचा सहवास लाभत राहतो. सत्संग किंवा मग चांगले उपदेशक जर भेटले, ते उपदेशक जर भेटले तर सद्बुद्धीमुळे मग आपल्या आनंदी घटना त्यावेळी खूप आनंदी वाटत नाही आणि वाईट काळात दुःखही होत नाही. असा समभाव थोड्या प्रमाणात होतो. अगदी थोड्या प्रमाणात बघा. म्हणजे आपली बुद्धी सम्यकतेकडे झुकली तर माणूस असं वागू शकतो. पण त्याने पुढे आपल्याला नक्की काय प्राप्त करायचं आहे ते ठरवायला तो डिसिजन घ्यायला हवा. ते जर ठरवलं नाही तर मग योग्य मार्ग नाही सापडणार पण फायदा नक्की आहे. समभावाची प्रॅक्टिस केली असेल पूर्वजन्मात किंवा सद्बुद्धी झाली आहे तर कमी जास्त होताना चांगल्या वाईटातही नॉर्मल राहू शकेल. आणि तिसरा एक असा प्रॉब्लेम असतो, एखादा भोळा भाबडा असतो. 10,000 जास्त का 2 लाख जास्त त्याला समजत नाही. म्हणजे पैसे गेले तर गेले, आले तर आले. 20 लाख कमावले 20 लाख कमावले काय छान आहे, पण समजत नाही की 20 लाख व्हॅल्यू वाढते त्याची. म्हणजे न समजल्यामुळे थोडासा डल असतो तो. मग त्याला आपल्या म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर थोडीशी सुस्त बुद्धी, म्हणजे काय बुद्धी आवरणाने आच्छादली आहे. त्यामुळे त्याला समजतच नाही की नुकसान काय झालं, फायदा किती झाला. ह्यामुळेही तो नॉर्मॅलिटीमध्ये म्हणजे समभावासारखा राहतो. म्हणजे ते योग्य आहे असं नाही. खरं तर बुद्धीने योग्य प्रकारे समजून त्याला महत्त्व न देता अलिप्त राहता येणंच करेक्ट आहे. आणि तिसरी स्टेप अशी आहे की ह्याही पेक्षा मला पुढे काहीतरी हवं आहे. हे रिलेटिव्ह आहे, टेम्पररी आहे. त्यात आनंदी, खुश, दुःखी होण्यासारखं काही नाही. अविनाशी गोष्टीची मला भूक आहे, ती मला प्राप्त व्हावी. ते आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. ते मिळालं जर आम्हाला त्यात आनंद आहे. बाकी या सुखदुःखात मजा नाही येत मला. म्हणून एकच मार्ग आहे, आता तोच करेक्ट आहे. समजलं का आता तुम्हाला? हो दीपक भाई, तुम्ही जे समजावलं ते मला समजतंय. पण माझा प्रश्न जरा वेगळा आहे. प्रश्न असा आहे की ही जी परिस्थिती आपण समजावली ती एक स्थिती आहे, पण जी आपण स्टेप सांगत होतात की पुढे ह्याच्या काहीतरी व्हायला हवं, पुढचे ते काय आहे आणि ते कशासाठी आहे ते जाणून घ्यायचं. कारण ही प्रगती एवढी झाली आहे, त्यामुळे आपल्या संसारातल्या विनाशी गोष्टींमुळे, चीजवस्तूंमुळे, म्हणजे हा जो विनाशी व्यवहार जो घडतोय त्यातून आपल्याला समजतं की हा खूप सारा पैसा आला पण तो निघून जाईल कधी. लॉस झालाय तोही हळूहळू कमी होत जाईल पण दुसरा होईल. असं बुद्धीचं सेटिंग झालंय. तशी स्थितप्रज्ञ दशा म्हणजे अशीच एक प्रज्ञाशक्ती आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ दशा आहे, म्हणजे सम्यक बुद्धीच्याही थोडी वर. आणि तशी स्थिती माणसाची येऊ शकते. आता ह्या पुढे की आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. कारण ऑल दिस रिलेटिव्ह आर टेम्पररी ॲडजस्टमेंट्स अँड सोल इज रिअल अँड परमनंट. म्हणून आपल्याला त्या शाश्वततेचा अनुभव घ्यायचा आहे. तो जेव्हा आपल्याला येईल, दॅट इज माय अल्टिमेट गोल ऑफ लाईफ. तेव्हाच ते घडेल जेव्हा हे सगळं सुटेल आणि ते प्राप्त होईल. हे सुटलं म्हणजे काय प्राप्त करायचं तेच माहीत नाही. तर कधी ना कधी पुन्हा आपण मोहात पडू आणि घसरून सांसारिक रागद्वेषात घुसू. पण पुढचं आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि आपण इथवर आला आहात तर पुढची लिंक तुम्हाला इथेच मिळेल पूर्णपणे. पुढचा जो मिसिंग पार्ट आहे तो सेल्फ रिअलायझेशनचा. बघा, माझ्या सुखदुःखाच्या वेळी समता असते. मी कोण यातला? काय नाव आहे तुमचं? विशाल. मग तुम्ही खरोखर विशाल आहात? आपण बघू शकता चांगला उभा आडवा माणूस आहे. बघू शकतो उंच धिप्पाड आता, पण बघणारा कोण? डोळे. डोळे तर चष्मेवाले, ते नाही बघू शकत. त्याच्यासाठी चष्मा लागेल, मग थोडं थोडं बघू शकेल. डोळ्यांनी, ह्या डोळ्यांना जे दिसेल, या डोळ्यांनी जे काही दिसतं, या डोळ्यांनी जे बघता येतं तोच बघणार तिसरा कोण? मेंदू ऑर्डर करतोय. नाही, मेंदू तर ऑर्डर करतो. मेंदूची ऑर्डर बरोबर आहे असं मानणारा कोण आहे? नाही, मेंदू चूकही करू शकतो ना. डोकं माझं आऊट झालं म्हणतात ना. माझं डोकं म्हणणार तुम्ही स्वतः कोण आहात? माझं डोकं म्हणता की मी डोकं आहे म्हणता? माय आईज असं म्हणता का आय एम आईज म्हणता? माय बॉडी म्हणता, उंच धिप्पाड म्हणून माय बॉडी म्हणता की आय एम बॉडी म्हणता? नाही, माय हँड म्हणाल का आय एम हँड असं म्हणाल तुम्ही? माय. तर माय म्हणणारा आय कोण आहे? इफ यू से दिस इज माय हाऊस, मग बिलॉंगिंग अँड ओनर मस्ट बी सेपरेट.
राहणारा आणि घर दोन्ही भिन्न असायलाच हवेत. म्हणजे माझा देह म्हणणारे तुम्ही स्वयं कोण आहात. सोल. सो दॅट इज अन अल्टिमेट नॉलेज की बाबा मी स्वयं कोण आहे. सेल्फ रिअलायझेशन. धिस रिअलायझेशन इज मिसिंग. आणि आपण इथे डिव्हॅल्यू केलं आहे मायला. माय हॅपीनेस, माय अनहॅपीनेस, माय सक्सेस, माय अनसक्सेस, माय प्रॉपर्टी गॉन, आय एम गेटिंग एव्हरीथिंग. म्हणजे बॅलन्स तुम्ही आणू शकता, पण पुढचं हे मिसिंग आहे. इथे तर रिलेटिव्हलाच बॅलन्स केलं आहे. रिअलचं रिअलायझेशन, ज्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात, ते बाकी आहे. आणि ते झालं की मग ते पूर्णत्वाला येईल. आता जी सोडायची गोष्ट होती ती सुटली, प्राप्त व्हायची गोष्ट प्राप्त झाली. म्हणून आता संसारात जे काही आहे संयोग पूर्ण केले तर तुम्हाला मुक्ती मिळेल. कन्फ्युजन आहे दीपक काय? भाई अजूनही. हं. कन्फ्युजन असं आहे की अजूनही क्लिअर नाही की पुढे काय आहे. यू सेड सेल्फ रिअलायझेशन. हं. आय अंडरस्टँड इट. बट सेल्फ रिअलायझेशन खूपच ब्रॉड टर्म आहे, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी. मग? मला ते समजत नाही काय आहे ते. म्हणून तेच जरा जास्त एक्सप्लेन करू शकलात तर काय आता- ते आहे, व्हॉट इज हो. नेक्स्ट. नाही का आता सांगितलं ना, माय हँड, माय बॉडी. म्हणजे माय म्हणणारा आय मस्ट बी सेपरेट फ्रॉम माय थिंग्स. इट इज करेक्ट ऑर नॉट? ॲब्सोल्युटली. बघा, बायको आपली कोणत्या माय डिपार्टमेंटमध्ये येईल का आय डिपार्टमेंटमध्ये? माय वाईफ का आय एम वाईफ? माय. माय चिल्ड्रन, माय बिझनेस, माय प्रॉपर्टी, माय बँक बॅलन्स. मग व्हॉट कम्स इन आय? आय विदाउट माय इज अ प्युअर सोल. आय विल मायला जीवात्मा असं म्हणतात. आणि आय विदाउट माय इज ॲब्सोल्यूट. आय इज अ गॉड. तर आय अँड मायचं मिक्सचर झालंय. नाही का म्हणतात ना की माझा पाय दुखतो. आपण विचारतो, तुम्हाला विचारलं कोणता पाय दुखतोय? उजवा पाय खूप दुखतोय. डावा नाही, त्याला काही नाही झालं. हां, म्हणजे याला नाही झालं, याला झालंय. हे आता कोणाला कळायला हवं? लेफ्टला तर नाही माहीत. मग दुसरं कोण आहे? तर बुद्धी आहे. बुद्धीच्या वर अहंकार आहे आणि अहंकाराच्या वर आत्मा आहे. आत्म्याच्या प्रकाशात सगळंच कळू शकतं आणि ते आपण स्वयं आहात. पण अजूनही तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन झालं नाहीये. त्यासाठी दुसरा शब्द आहे सेल्फ इग्नोरन्स. इग्नोरन्समुळेच इगोचा जन्म होतो. इगोमुळे इंटलेक्टचा जन्म होतो. इंटलेक्टमुळे चांगलं वाईट म्हणजे रिकामटेकडे वगैरे असं इतरांबाबत वाटतं. म्हणजे इगो आणि इंटलेक्टच्या वरतीही जायचं आहे. त्याला सेल्फ रिअलायझेशनचं नॉलेज प्राप्त झालं असं म्हटलं जातं. ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. समजलं आता तुम्हाला? एक आणखी एक प्रश्न बोला. आहे. आपण आईविषयी बोललात, तर मी कंपनीचा CEO आहे, मी वडील आहे, मी मुलगा आहे. तर यातला मी जो आलाय, आपण आय म्हणत आलात. बरोबर. मी जाणतो स्वतःला की मी माणूस आहे. हं. मी कोणाचा मुलगा आहे. बरोबर आहे. तर मी पण मला माहित आहे की मी कोण आहे. योग्य आहे. मी ह्या कुटुंबातला धाकटा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे. मी ह्या ठिकाणी बिलॉंग करतो. म्हणजे माझी जी काही वैशिष्ट्ये आहेत हं. ती माझी मला हं. माहिती आहेत. मी सुद्धा माहिती आहे मला. माझे सुद्धा माहिती आहे आणि मी सुद्धा माहिती आहे. हे दोन्ही जर माहिती आहेत तर मग काय आहे? ते करेक्ट आहे. पण बघा ना, ट्रेनमधून तुम्ही जाता किंवा फ्लाईटमधून जाता तेव्हा तुम्हाला पॅसेंजर म्हणतात की नाही? नक्कीच. आता फ्लाईटने तुम्ही घरी आलात तर मी पॅसेंजर आहे, माझ्यासाठी चहा बनवा. म्हणजे तुम्ही कायम पॅसेंजर आहात की टेम्पररी आहात? फ्लाईटच्या संदर्भात तुम्ही पॅसेंजर आहात. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाईफ यू आर हजबंड. विथ रिस्पेक्ट टू युअर चिल्ड्रन यू आर फादर. विथ रिस्पेक्ट टू कंपनी यू आर CEO. म्हणजे हे विथ रिस्पेक्ट आहे बघा. म्हणजे विथ रिस्पेक्ट काही होऊ शकेल. म्हणून ॲब्सोल्यूट इट मस्ट बी देअर. बघा, माझ्या राईटला हे आहे, लेफ्टला हे आहे. पण तरी या दोन्ही व्यतिरिक्त काहीतरी दुसरी जागा असेलच ना. लेफ्ट अँड राईट म्हणणारा कोणी दुसरा असेलच. मग हा तिसरा कोण आहे जो हा विथ रिस्पेक्ट आहे ते मानतोय? पती आहे, पुत्र आहे, पिता आहे, जावई आहे, यांचा जिजाजी आहे. पण बाबा खरोखर स्वतः कोण आहात? म्हणजे मी विथ रिस्पेक्ट टू आपण जाणतो त्याला रिलेटिव्ह नॉलेज म्हटलं जातं. त्या आधारेच मी पती आहे, त्यांच्या आधारे मी पिता आहे. आणि हे माझे पिता आहेत आणि मी त्यांचा पुत्र आहे. म्हणजे तुम्ही पिता आहात, पती आहात की पुत्र आहात? काय खरं सांगा. हे म्हटलं तर काय बोलाल? विथ रिस्पेक्ट टू. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे रिअली यू मस्ट बी देअर. म्हणजे व्हॉट इज रिअली, हू आर यू?
एक थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे दीपक भाई. हो, दुसरी थिअरी ऑफ रियालिटी आहे. सो एनिथिंग इन दिस वर्ल्ड, साऱ्या गोष्टी रिलेटिव्ह हं. आहेत. नथिंग इज ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट आपण म्हणतो गॉडला, हं. भगवानांना. पण कोणीच रिअलाइज केलेलं नाहीये गॉडला, कोणी बघितलेलं नाहीये, कोणाला माहिती नाहीये. बिलीफमध्ये आहे की गॉड आहे, ज्याला आपण ॲब्सोल्यूट म्हणतो. त्याशिवाय जे काही धर्तीवर आहे किंवा मग ब्रह्मांडात आहे ते सारे रिलेटिव्ह आहे. चंद्र पृथ्वीच्या रिलेटिव्ह आहे, तारे ते आकाशगंगेतल्या कोणत्या ना कोणत्या आकाशगंगेशी रिलेटेड आहेत. युनिव्हर्स स्वतःच एक रिलेटिव्ह आहे. पण आपण जेव्हा ॲब्सोल्यूट विषय बोलतो, पण खरं तर आपल्याला ॲब्सोल्यूट माहीतच नाहीये काय आहे ते, कुठे आहे किंवा कोण आहे. त्यामुळे आपण आपल्यातल्या ॲब्सोल्यूट होण्याची डेफिनेशन कशी काय बनवू शकतो, हां, जेव्हा आपल्याला माहीतच नाहीये. बरोबर. सो सारे काही रिलेटिव्ह आहे. आइन्स्टाईनने हेच सांगितलं की आय एम सक्सेसफुली अचीव्ड व्हॉट इज थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, बट आय अटली फेल इन फाइंडिंग आउट थिअरी ऑफ रियालिटी. आता रियालिटीची जी जाण आहे तेच आपलं आध्यात्मिक विज्ञान आहे. कृष्ण भगवंतांनी जाणलं होतं, त्यांनी अर्जुनाला तेच ज्ञान दिलं. स्वतः महावीरांनी जाणलं होतं, त्यांच्या फॉलोअर्सनाही त्यांनी तेच ज्ञान दिलं. ते रिअल ज्ञान प्राप्त केल्यानंतर संसारातून सुटून मोक्ष कधी मिळाली. आता तुमचा जो प्रश्न आहे की आपण सगळे रिलेटिव्हली जाणतो की मी काय आहे, अरे मी पती आहे, ही माझी पत्नी आहे, सगळे रिलेटिव्हली जाणतो. मी हे जाणतो, मी ते जाणतो, पण हे सगळं जाणणारा कोण आहे ते सगळं सांगा मला. तर हे सगळं जाणणारा हे कोण आहे ते रिलेटिव्हली हा आहे, मी रिलेटिव्हली तो आहे, मी रिलेटिव्हली असा आहे. ही सगळी माहिती कोणाला असते, तो कोण आहे? तोच तर तोच प्रश्न आहे प्रश्न माझा. आहे. या प्रश्नाचं उत्तर दादा भगवानांच्या आध्यात्मिक विज्ञानात मिळतं. आणि जे स्पिरिच्युअल सायंटिस्ट आहेत, लॉर्ड कृष्णा, लॉर्ड महावीर, सिमंदर स्वामी, दादा भगवान, स्पिरिच्युअल सायंटिस्ट, दीज आर द सायंटिस्ट पीपल. दीज आर नॉट गॉड. गॉड तर लोक म्हणतात त्यांना, गॉड तर म्हणतात रिलेटिव्ह आहे गॉड. रिअल तर वेगळाच पार्ट आहे. ज्यांच्याकडे क्षमा, सहजपणा असे गुण प्राप्त झाले, प्रेम, सगळे ते गुण प्रकट झाले म्हणून गॉड म्हणतात त्यांना. हो, भगवानांसारखे आहेत हा, कुणालाही दुःख देत नाहीत, किती समतेत राहतात. हे रिलेटिव्ह पद आहे. गॉड ही त्याच्याही पेक्षा वर पद आहे. भगवानांच्याही वरती तत्वस्वरूप आत्मा, तो अल्टिमेट रिअल ॲब्सोल्यूट आत्मा तो आहे. आणि त्या आत्म्याला जे जाणतात, आता बघा सायंटिस्ट कोणाला म्हणतात, म्हणजे बघा आपण दूषित पाणी चांगलं पाणी बनवतो तेव्हा ते बनवणं म्हणजे दूषित पाण्याला आपण फिल्टर लावून स्वच्छ केलं तरी त्यातली तत्व आपण वेगळी काढू शकतो का? नाही. तत्व वेगळी काढण्यासाठी आपण दूषित पाणी घेतलं आणि केमिकल सेटअप केला, हायड्रोजन वेगळा होईल, ऑक्सिजन वेगळा होईल. सायंटिस्ट करू शकतो की नाही? ॲब्सोल्युटली. सायंटिस्टने जरी ते वेगळं काढलं तर हायड्रोजन मलिन होईल का ॲब्सोल्यूट क्लीन होईल? हायड्रोजन सेमच राहील. हां, म्हणजे दूषित पाण्याला कितीही स्वच्छ केलं तरी त्यातली तत्व वेगळी काढू शकत नाही. आणि तत्व जेव्हा अत्यंत दूषित पाणी क्लिअर झालं तरी प्युअर वॉटर आहे, क्लीन वॉटर, क्लिअर. त्यातून आता केमिकल अनालिसिसने हायड्रोजन वेगळा काढला, ऑक्सिजन, तर तत्व वेगळी होऊ शकतील. तसं ज्ञानी जे सायंटिस्ट आहेत भौतिकातले ते तत्व वेगळे काढू शकतात. तसं आध्यात्मिक बघा, आत्मतत्व, जडतत्व, कालतत्व, आकाशतत्व अशीच तत्व आहेत शरीरात. 6 तत्व आहेत. तत्वातून आत्म्याला ज्ञानीपुरुष हे वेगळे काढू शकतात. म्हणजे या भौतिक विज्ञानामुळेच भौतिक तत्वांच्या गोष्टी समजतात. आध्यात्मिक विज्ञानामुळे आध्यात्मिक तत्वांच्या गोष्टी समजतात. म्हणजे कोणी नाही बघितलं असं नाहीये, आहेत. असे ज्ञानी पुरुष आहेत, ते आध्यात्मिक दृष्टीने तत्व समजू शकत होते, तत्वाचा अनुभवही घेऊ शकत होते. एवढंच नाही, इतरांना ती तत्वदृष्टी प्राप्त करून देऊ शकत होते. आणखी जास्तीचे अनुभव त्यामुळे घेऊ शकेल तो, संपूर्ण आत्म्याचा अनुभव. तत्व, अविनाशी तत्व, याच देही मी स्वतः अविनाशी आत्मा आहे असा अनुभव घेऊ शकेल. हे आध्यात्मिक विज्ञान, याला कर्मविज्ञान म्हणतात. त्यामुळे हे होऊ शकतं. समजलं का आता तुम्हाला? अल्टिमेटली बिलीफ आहे. मला असं वाटतं की ही इट्स बिलीफच आहे. हां, बिलीफ तर आहे, पण त्याच्याही पुढे काय आहे? नेहमीच जे काही बिलीफ आहे, बिलीफच्याही पुढे ज्ञान आहे, ज्ञानाच्याही पुढे चरित्र आहे. म्हणजे बिलीफ
जी असते ना की मी पती आहे, म्हणजे आधी बिलीफ वाटायला लागते, नंतर नवरेपणा उतरतो. तसं आत्म्याचा बिलीफ, त्याला राईट बिलीफ म्हणतात, त्याला सम्यक दर्शन म्हणतात. आणि संसारात जो पती आहे, पुत्र आहे, त्या रॉंग बिलीफला मिथ्या दर्शन म्हटलं जातं. म्हणजे ही बिलीफ आहे, पण ह्या बिलीफमुळे अविनाशीपर्यंत पोचाल आपण, आणि इतर संसारी बिलीफमुळे विनाशाकडे पोचू शकाल. भौतिक बिलीफ आहे, पती आहे, या बिलीफमुळे एका दिवशी बायको निघून गेली, डिवोर्स झाला, एक्सपायर झाली, तर नवरेपणा उरेल का तुमचा? नाही. टेम्पररी आहे. पण आत्म्याच्या बिलीफमध्ये त्याला राईट बिलीफ, सम्यक दर्शन म्हणतात. आता ही रॉंग बिलीफ, त्याला मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चरित्र. आणि हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, या सम्यक दर्शनालाच राईट बिलीफ म्हणतात. पण ही बिलीफ अशी आहे की त्याच्या अंतिम परिणामी चिरंजीव शाश्वतीचा अनुभव आहे, आणि त्या टेम्पररी बिलीफचा टेम्पररी अनुभव तुम्हाला येईल. समजलं का आता तुम्हाला? धन्यवाद.